आणि शाळा व्यवस्थापन कमिटीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने तो उपक्रम या शाळेमध्ये पार पडताना आम्ही पाहतोय आणि खूप मन भरून येतं. आपल्या सह्याद्रीच्या या डोंगर कपारीमध्ये वसलेल्या ग्रामीण भागामध्ये देखील एक शाळा अशी नावारूपाला येऊ शकते आणि आपलं नाव तालुक्याच्या जिल्ह्याच्याच नाही तर राज्याच्या पटलावर नेऊ शकते. ही किमया आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सचिन देसाई सर आणि त्यांचे सहकारी कोटकर सर यांनी करून दाखवलेली आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्ही सर्व मुलं मुली विद्यार्थी असलेले भाग्यवान आहात, कारण तुम्हाला असे सर लाभलेले. आणि आज या आपल्या शाळेमध्ये माझा येण्याचा उद्देश म्हणजे सरांनी मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या महाराष्ट्र शासनाच्या अभियानांतर्गत आपल्या बशाच्या शाळेनं सहभाग घेतलेला आहे. आणि या सहभागाचाच एक उपक्रम म्हणून त्यांनी माझ्यासारख्या एका छोट्याशा व्यक्तीला व्यवसायासंदर्भातलं, रोजगारासंदर्भातलं, उद्योगासंदर्भातलं मार्गदर्शन करावं अशी मला त्यांनी विनंती केली होती. आणि त्याबद्दल मी आज या ठिकाणी तुमच्यासमोर उभा आहे. मला जे काही आजपर्यंत अनुभव आले किंवा एखादा व्यवसाय करत असताना कशा पद्धतीने तो केला पाहिजे त्यासाठीच माझ्याकडून छोटंसं माझं मनोगत व्यक्त करतो तुमच्यासमोर. ते आपण शांततेनं ऐकाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तर प्रथम माझा आपण सर्वांनी सन्मान केला त्याबद्दल तुमचं धन्यवाद देतो तुम्हाला आणि मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. तर मुलांनो, तुम्ही ज्यावेळी मोठे व्हाल, आता तुम्ही इथं पहिलीपासून चौथीपर्यंत शिक्षण इथं घेणार आहात आणि तुमच्यामध्ये असे काही गुण तुमचे गुरुवर्य तुमच्यामध्ये बिंबवणार आहे की त्याचा उपयोग तुमच्या भविष्यातील व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी किंवा उद्योगासाठी ते तुम्हाला कामी येणार आहे. आणि ह्या गोष्टी आता तुमच्या मनामध्ये रुजू होणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीचं एक यशस्वी व्यावसायिक कसं व्हावं, उद्योजक कसं व्हावं, लोकांना रोजगार कसे उपलब्ध करून द्यावेत या पद्धतीची सर्व माहिती तुम्ही या शाळांमधून शिकली पाहिजे आणि ते तुम्ही शिकत आहात. तर त्याच संदर्भातला एक हा विषय म्हणजे मी काही मोठा व्यावसायिक नाही आहे जेणेकरून सरांनी मला इथं बोलवलं. मी खूप छोटी व्यक्ती आहे या भागातली आणि मी पहिल्यांदा माझा पूर्ण परिचयच करून देतो तुम्हाला. 98ला माझी 10वी झाली आणि त्यानंतर माझं पुढचं शिक्षण 12वी BA पर्यंत झालं आणि त्यानंतर मी आपल्याच शेजारी असलेल्या एका औद्योगिक साखर कारखान्यामध्ये म्हणजे आपल्या तांबाळे साखर कारखान्यामध्ये सर्व्हिसला लागलो 2002 साली आणि तेव्हापासून माझ्या सर्व्हिसची सुरुवात झाली. आता आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्यासाठी येथील लोकांना कोणत्याही पद्धतीचा रोजगार उपलब्ध नसल्यामुळं खूप समस्या भेडसावत होत्या आणि अशाच वेळी हा कारखाना या ठिकाणी स्थापन झाला आणि त्यामुळं आम्हाला त्या कारखान्याकडे ऑटोमॅटिकली आकर्षित झालो आम्ही. आणि कॉलेज करत असताना मी एक्सटर्नल कॉलेज करत असताना सिनियर कॉलेज असताना या कारखान्यामध्ये जॉईन झालो आणि तेव्हापासून मी आतापर्यंत साधारण 17 ते 18 वर्षाची माझी सर्व्हिस झाली. त्यामध्ये मला त्या सर्व्हिस करत असताना वेगवेगळ्या टप्प्यावरती मी अगदी एका क्लार्क पासून ते डेप्युटी चीफ अकाउंटंट पर्यंत म्हणजे 9व्या पोस्ट पर्यंत मी काम केलं. आणि हे काम करत असताना मी या सहकारी संस्थांमध्ये, खाजगी संस्थांमध्ये काम केलेलं आहे. आणि काम करत असताना मी प्रामाणिकपणानं आत्मीयतेनं त्या संस्थेला ज्या मी संस्थेमध्ये काम करण्यासाठी जाईल, रुजू होईल त्या ठिकाणी आत्मीयतेनं आणि प्रामाणिकपणानं मी माझ्या सचोटीनं काम करण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणानं फलस्वरूपात मला देखील व्यवस्थापनानं मला चांगल्या पद्धतीनं मला पेमेंट वाढवून दिलं. जो काही महिन्याला आपण पगार बोलतोय तुमच्या आईवडिलांचा, तुम्हाला काही जणांच्या आईवडील नोकरीला असतात त्यांचा पगार येतोय महिन्याला, त्याच पद्धतीनं मला पण पगार मिळत होता. तो चांगल्या पद्धतीचा मला पगार मिळत गेला. त्याचबरोबर मला माझी पदोन्नती पण होत गेली त्याच्यातून. त्यामुळं माझा आत्मविश्वास वाढत गेला की खरोखर आपल्यामध्ये देखील इतरांपेक्षा काहीतरी एक वेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण त्या संस्थेसाठी माझ्या त्या विचारांचा किंवा माझ्या आचरणाचा, माझ्या स्वभावाचा आणि माझ्यातील कौशल्याचा त्या संस्थेसाठी उपयोग होऊ शकतो. अशा पद्धतीचं मला ज्यावेळी जाणवायला लागलं त्यावेळी मी खऱ्या अर्थानं त्या प्रत्येक ज्यावेळी त्या संस्थेमध्ये त्यामध्ये मी तांबाळ्यामध्ये साधारण 9 वर्ष सर्व्हिस केली. त्यानंतर यवतमाळमध्ये 1 वर्ष गेली म्हणजे विदर्भामध्ये. हे मी पोस्टिंगनुसार त्या ठिकाणी गेलो.
म्हणजे इथून पदोन्नती आणि पगार वाढ होऊन मी यवतमाळमध्ये गेलो. त्यानंतर बीडमध्ये 2 वर्ष गेली आणि त्याच्यानंतर राधानगरीमध्ये इथं फरारी साखर कारखाना तुमच्या कुणाच्या कानावर असेल तर या फरारी साखर कारखान्यामध्ये खासगी व्यवस्थापनामध्ये मी 6 वर्ष काम केलं आणि त्या ठिकाणी मी डेप्युटी चीफ अकाउंटंट त्या पोस्ट पर्यंत म्हणजे सिनियर पोस्ट म्हणजे चीफ अकाउंटंट आणि एमडी. तर चीफ अकाउंटंट कोण व्यक्ती तिथं थांबतच नव्हती आणि माझ्यापर्यंत येऊन ते टेपायचा विषय आणि बऱ्यापैकी त्या व्यवस्थापनानं मला तिथे काम करण्याची संधी दिली आणि त्यामुळं त्या ठिकाणी मी माझं कौशल्य पण दाखवू शकलो आणि त्या संस्थेला माझ्या काही चांगल्या गोष्टींचा उपयोग झाला. तर ही सांगत असताना मला एवढंच सांगायचं आहे की आज मी तिथून काम सोडण्याचं कारण असं झालं की काही वेळा खासगी व्यवस्थापनामध्ये काम करत असताना आपल्याला खूप अडीअडचणींना सामोरं जावं लागतंय. आता नोकरीला राजीनामा देत असताना मी पुढचं मला काहीतरी बघणं गरजेचं होतं कारण अजून माझ्या पुढे आयुष्य पडलेलं आहे. त्याच वेळी मी या व्यवसायाची निवड केली जो की तुम्हाला माहिती असेल. आपल्या तांबाळे या ठिकाणी सावित्री बजाज नावानं मी ते व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेत असताना मला या व्यवसायामधील पूर्वकल्पना काहीही नव्हती. त्याचं कुठलीही माहिती नव्हती, नॉलेज नव्हतं. मी कुठल्याही डीमार्टमध्ये किंवा मॉलमध्ये जाऊन काम केलेलं नव्हतं. फक्त मला शक्य होईल तेवढी मी माहिती मित्रांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला आणि ह्या भागामध्ये आपल्या यायचं, गावाकडे यायचं तर काय करायचं हा माझ्यासमोर प्रश्न असताना मी हा सावित्री बजाज नावाना व्यवसाय छोटासा चालू केला. जेणेकरून आताचं जग हे सगळं धावतं जग आहे, आधुनिकतेकडे पळणारे जग आहे. याचं मी लक्षात घेऊन येथील आपल्या विभागातील या लोकांना त्यांच्या गरजा, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना काही वस्तू खरेदी करायची असतील तर आपल्याला कळगाव किंवा गारगोटीला गेल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. हे मी ओळखून इथल्या भागातील या गोष्टीची मनामध्ये जाणीव ठेवून ह्या भागामधील लोकांना ह्या गैरसोयी टाळाव्यात आणि त्यांना इथं या सगळ्या वस्तू उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने मी तो बाजार चालू केला आणि त्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं भागातील लोकांनी मला त्या व्यवसायामध्ये मला अतिशय चांगल्या पद्धतीनं साथ दिली आणि या सर्वांच्या सहकार्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्या चालू. तर मुलांना मला एकच सांगायचं, व्यवसाय करायचं जर आपल्या मनात आलं, पैसे आपल्याकडे आहे. बऱ्याच लोकांना म्हणून असतात लोक मला व्यवसाय चालू करायचा आहे, उद्योग चालू करायचा आहे. पैसे असणाऱ्या व्यक्तीनं व्यवसाय चालू करणं, उद्योग चालू करणं त्याला तितकंसं हे महत्व नाही. पैसे नसताना व्यवसाय कसा चालू करायचा ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पैसे नसताना जर व्यवसाय आपल्याला चालू करायचा असेल, तुम्ही जे काही आपल्या आईवडिलांच्या नंतर तुमचे गुरुवर्य आपल्या शाळेतले शिक्षक आहेत, ते आपले गुरुवर्य तुम्हाला तुमचा शाळेचा अभ्यास सांगत असताना देखील अवांतर देखील तुम्हाला जनरल नॉलेजचे पण काही विषय सांगत असतात. त्या गोष्टी खूप तुम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्यावेळी या शाळेतून बाहेर पडाल, ज्यावेळी तुम्ही मोठे व्हाल, त्यावेळी या सगळ्या गोष्टी तुम्हाला आचरणात आणणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही जेवढ्या चांगल्या सवयी लावून घ्याल तेवढं तुम्ही यशस्वी लवकर व्हाल. अशा पद्धतीनं जर ज्याच्याकडे पैसे नाही पण त्याला व्यवसाय करायचा आहे अशी एखाद्याची इच्छा असेल, पण त्याने ती इच्छा लपवून न ठेवता त्याने त्याच्यासाठी शोध घेणं गरजेचं आहे. मला काय करायला पाहिजे, आपल्याला पैसे तर कमवायचे आहेत. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते कोणत्याही व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची त्या व्यक्तीची ओळख. तर ती ओळख आपल्याला बनवता आली पाहिजे. पहिली आपण जर समाजामध्ये आपली चांगली ओळख बनवू शकलो तर 100% कुठल्याही व्यवसायामध्ये आपल्याला यशस्वी व्हायला कोणीही रोखू शकत नाही. याचं मी ज्वलंत उदाहरण आहे. तर ही ओळख बनवत असताना पण आपण आपल्या दैनंदिन कामं करत असताना ते काम प्रामाणिकपणे करणं, समोरच्या व्यक्तीच्या कसोटीला खरं उतरणं, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. आपण जे वाणीतून आपल्या बोलतोय त्या बोलण्यातून एकही शब्द खोटा नसावा, लवाडीचा नसावा. असं ज्यावेळी आपण वागतोय त्यावेळी 100% आपले समोरचे लोक आपल्या बोलण्याला किंमत देतात की बाबा तो व्यक्ती असं सांगतोय तर ते बरोबर असायला पाहिजे, त्याचं ऐकायला पाहिजे, असं लोक बोलायला लागतात. हीच खरी ओळख आपल्याला निर्माण करायची असते. आणि जर आपण ओळख निर्माण करू शकलो चांगल्या पद्धतीनं तर आपण समाजामध्ये कुठलाही व्यवसाय करायचं ठरवलं तर ते यश त्यामध्ये निश्चित ठरलेलं आहे असं मला सांगावंसं वाटतं. पाठीमागं थोडंसं आपण वळून पाहिलं तर जी एवढी मोठी माणसं होऊन गेलेली आहेत, संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम, सगळे संत असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वामी विवेकानंद असतील, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्व महान व्यक्तींची आठवण आपण आज का काढतोय?
आपण त्यांच्या जयंत्या का साजऱ्या करतोय? तर त्यांनी खरोखर समाजामध्ये असं काहीतरी केलेलं आहे की त्यांची आमच्या वेळी मोबाईल नव्हते. आम्हाला जे गुरुवारी आमचे सांगत होते ते आम्ही लिहून घेत होतो, फळ्यावरती लिहून घेत होते ते आम्ही लिहून घेत होतो. जे ज्ञानार्जन करत होते ते आम्ही अध्ययन करत होतो आणि परीक्षेच्या अगोदर ती पुस्तकं वाचत होतो. गुरुवारी यांनी दिलेल्या सर्व त्या स्वाध्याय असतील, ते प्रश्न असतील, प्रश्नमंजुषा असतील, टेस्ट असतील, त्याचा अभ्यास करत होतो. आता आधुनिकतेकडे जग चाललेलं आहे. मध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपल्याला मोबाईलवर अभ्यास करण्याची वेळ आली होती. ती एक परिस्थिती होती निर्माण झालेली. तर ह्या परिस्थितीतून पण चांगलं आपण कसं याच्यातून घ्यायचं हे आपण शिकायला पाहिजे. आता ज्यांनी गेम खेळतोय म्हणून ज्यांनी हात वर केले, तर बाळांनो तुम्हाला माझं एक सांगणं आहे महत्वाचं. तुमच्या आई वडिलांचा नाईलाज आहे म्हणून तुम्हाला ते मोबाईल गेम खेळण्यासाठी देतात, कारण तुम्ही ऐकत नाही, तुम्ही हट्ट करताय, तुम्ही रडताय, त्यावेळी नाईलाज होते तुमच्या आई वडिलांचा. तर असं न करता जर खरोखर माझं मोबाईल बरोबर काम असेल तरच तो मोबाईल हातात घ्या, अन्यथा मोबाईल जवळही घेऊ नका. कारण त्या मोबाईलमुळं काल एक आम्हाला प्रशिक्षण मध्ये तिथं पाण्याच्या ओढ्यात असं विद्यार्थी आला होता. 9 वर्षाचा तो मुलगा आहे, रणवीर संभाजी देसाई म्हणून. त्याला हा मोबाईलचा अतिवापर आणि टीव्हीच्या जवळ बसून बघण्यामुळं त्याच्या मेंदूवरती परिणाम झाला आणि त्याला 3 महिने त्याची ट्रीटमेंट घेतली. त्याचा MRI वगैरे सगळे CT स्कॅन वगैरे सगळे केले, ते सगळे रिपोर्ट घेऊन तिथं काल आमच्या ट्रेनिंगसाठी CPRचे नॅचरोपॅथीचे MD श्रीनिवास कदम डॉक्टर सर आले होते. त्या डॉक्टरांनी त्या भगिनीला सांगितलं तुमच्या मुलाला बोलवून घ्या. ज्यावेळी डॉक्टर उपाय काही सांगत होते किंवा या आरोग्याच्या समस्या कशा निर्माण होतात हे सांगत होते, त्यावेळी जेवणाच्या सुट्टीमध्ये त्या महिलेने विनंती केली की सर माझ्या मुलग्याला असाचा त्रास आहे आणि आम्ही त्याची ट्रीटमेंट चालू केली. मग त्यांनी जर शक्य असेल तुम्हाला त्याचे रिपोर्ट घेऊन त्या मुलाला पण बोलवून घ्या असं सांगितलं. तो मुलगा तिथं आला, सरांनी त्याला बघितलं आणि ते रिपोर्ट बघितले आणि त्याने एकच सांगितलं, ह्यानं हे मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे, टीव्हीच्या जवळ बसून टीव्ही पाहिल्यामुळं त्याला ही समस्या निर्माण झालेली आहे. तर त्या मुलाला पण तू जर हे असंच करत राहिलास तर तुझं हे दुखणं वाढेल आणि हे प्रमाणाच्या बाहेर होईल आणि आई वडीलही काही करू शकणार नाही आणि डॉक्टर देखील काही करू शकणार नाही. नवीन म्हणजे तो साधारण 3रीला आहे मुलगा, तुम्हाला कळायला पाहिजे. आता पहिलीच्या मुलांना पण आता चांगलं कळायला लागले. त्यामुळे मुलांना प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, मी माझ्या मुलीच्या हातात देखील मोबाईल देत नाही आणि ती हात पण लावत नाही मोबाईल. ती पहिलीला, ते आपण सर्वांनी पाळायला पाहिजे. तुमच्यावर तुमच्या आई वडिलांची माया असते, प्रेम असते, त्यामुळे तुम्ही मागितलं की देतात लगेच वस्तू त्या सगळ्या. पण याचा अर्थ असा नाही की आपण त्याचा चुकीचा वापर करायचा, गेम खेळायसाठी वापरायचा किंवा तासन-तास बसायचं मोबाईल घेऊन, या गोष्टी टाळा. तर ह्यापेक्षा आपण पुढे आपलं भविष्य आपल्याला कसं घडवायचं आहे ह्याच्यासाठी सर काय सांगत होते शाळेमध्ये किंवा आज मी आलोय पण अजून कोणी व्यक्ती आली ते काय सांगत होते, हे अतिशय आत्मीयतेनं तुम्ही ऐका, त्या गोष्टी आत्मसात करा, चुकीच्या सवयी टाळा. आता ग्रामपंचायतीच्या मार्फत आम्हाला देखील, मी ग्रामपंचायतीचा लोकप्रतिनिधी आहे, आम्हाला शासन देखील प्रशिक्षण देते का तुम्हालाच त्या सगळ्या भावी पिढ्या चांगल्या ठेवण्यासाठी आणि आपल्या गावातलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, स्वच्छता ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आम्हाला शासन शिकवते पैसे खर्च करून. याच्यातून आपण काहीच द्यायचं नाही का? तर तुमच्या बालसभा देखील झाल्या पाहिजेत ग्रामपंचायतमध्ये. आता बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये होत नाही पण हे व्हायला पाहिजे. तुमचे प्रश्न आम्ही जाणून घेतले पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे ते बघितलं पाहिजे. तुमच्या सवयी काय आहेत, चुकीच्या सवयी काय आहेत, चांगल्या सवयी काय आहेत, चुकीच्या सवयी असतील त्या मोडल्या पाहिजेत हे तुम्हाला ज्या त्यावेळी सांगितलं पाहिजे. तुम्हाला गुरुवारी पण तुमचे नेहमी सांगत असतात, पण बऱ्याच वेळा तुम्ही शाळेपुरतं ते ऐकताय, इथून बाहेर गेल्यानंतर काही गोष्टी पुन्हा त्या करताय. तर या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. आपली बशाचा शाळा ही अत्यंत नावारूपाला आलेली शाळा आहे, त्यामुळं मी असं मानतो की माझ्या ह्या शाळेतील सर्व विद्यार्थी हे अत्यंत गुणवंत असणार आहेत आणि ते तुम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये चांगले यश भोगवित प्राप्त करून ते दाखवून दिलेलं आहे. आणि याच यशाच्या आधारे तुम्ही पुढे तुमचं व्यवसाय किंवा उद्योग जो याच्यामध्ये भरारी घ्यायचे आहे ते चांगल्या पद्धतीनं तुम्ही तिथपर्यंत तुम्ही तुमची उंची गाठाल अशी मी भावना व्यक्त करतो. आणि तुम्ही नोकरी करण्यापेक्षा म्हणजे कुठेतरी रोजगारला जाण्यापेक्षा रोजगार देणारं तुम्ही बनावं अशी मी माझ्या मनोगतामध्ये तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर तुमचे आई वडील परंपरागत शेती करत असतील त्या शेतामध्ये देखील त्यांच्याबरोबर सुट्टीच्या दिवशी जात जा. माझे आई वडील शेतामध्ये कसे राबतायत
कसं शेत करतायत, शेत कसं पिकवतायत, ते करत असताना त्यांना काय काय करावं लागतं कामं, आणि ते दिवसभर ताणलेले असतात, व्याकुळलेले असतात, दमलेले असतात, आणि संध्याकाळी आल्यानंतर आपण त्यांना काय काय हट्ट मांडतोय त्यांच्यासमोर. आता एक डॉक्टर सरांचा पण मुलगा आहे. आता डॉक्टर साहेबांच्या त्या शाळेत तर त्यांना देखील तसेच दिवसभर पेशंट येत असतात, ते तपासावे लागत असतात. त्यांचा पण मुलगा तसंच त्यांच्याकडे काही हट्ट करतात. तर ह्या हट्ट करण्याला पण काहीतरी मर्यादा आपण ठेवूया आणि चांगल्या गोष्टी कशा आत्मसात करता येतील ते बघूया. आणि मी सांगितलं तुम्हाला की कुठलाही व्यवसाय करण्यासाठी समाजामध्ये आपली अगोदर चांगली ओळख बनवणं गरजेचं आहे. आणि ही ओळख बनवण्यासाठी आपण इथे शपथ घेऊया की माझ्याकडून कुठलंही चुकीचं वर्तन होणार नाही, मी कुठली एक शब्द देखील चुकीचा बोलणार नाही, खोटा बोलणार नाही, लबाड बोलणार नाही. हीच वेळ आहे, इथूनच आपली सुरुवात असते करिअरची पुढच्या. आणि तुम्ही आतापासून जेवढं या सगळ्या गोष्टी सकारात्मक गोष्टी शिकायला चालू करा. सर तुम्हाला बऱ्याच गोष्टीमध्ये भाग घ्यायला सांगत असतात, खेळांमध्ये, वक्तृत्वामध्ये, तर बरीच मुलं घेत नाहीत भाग. तोडकं मोडकं का असं ना 4 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकानं प्रत्येक ह्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व तयार व्हावं तुमच्यातून, अशी मी या मनोगतामध्ये माझी भावना व्यक्त करतो. त्याचबरोबर तुम्ही चांगल्या पद्धतीने आपल्या पुढील परीक्षांमध्ये यश मिळवून चांगले मोठे व्यावसायिक व्हावं आणि आमच्या या बशाच्या मुळा गावासोबतच आमच्या भागाचं नाव उज्ज्वल करावं, अशी मी तुम्हाला या उपक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला मी विनंती करतो. आणि शाळा व्यवस्थापन समितीनं आपल्या मुख्याध्यापक सर आणि गुरुवर यांनी मला इथं 4 शब्द बोलण्याची संधी दिली. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं, आपल्या शाळेला अतिशय चांगल्या पद्धतीनं पारितोषिक मिळवून देण्याच्या सरांना एवढे ते सर जर एवढं कष्ट घेत असतील, देसाई सर जर एवढे कष्ट घेत असतील, पोटकर सर त्यांना मदत करतात त्यामध्ये, आणि तुम्ही सर्वजण ह्या सगळ्या गोष्टीचं साक्षीदार आहात की आपली शाळा म्हणजे सामान्य शाळा नाहीये, राज्याच्या पटलावर गेलेली आहे. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमामध्ये आपल्या शाळेचे फोटो दाखवलेले आहेत, देश लेवलला आपल्या शाळेचं नाव गेलेलं आहे. त्यामुळं आपल्या शाळेमधून इथून पुढं अतिशय चांगल्या पद्धतीनं अजून मोठमोठे कार्यक्रम व्हावेत. आणि आता तुम्ही ज्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या आपल्या राज्य शासनाच्या उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे, तर त्यामध्ये तुम्हाला घवघवीत यश प्राप्त व्हावं आणि तुम्ही प्रथम क्रमांक मिळवावा, अशी मी या मनोगताच्या निमित्ताने मी माझी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांना मी सर्व आपल्या त्या यशासाठी त्यांनी राज्यस्तरीय लेवलचा 1 नंबरचा पुरस्कार मिळवलेला आहे. तसेच तुमच्या शाळेला नवोपक्रम स्पर्धेमध्ये 2य क्रमांक मिळालेला आहे. प्रधानमंत्री पोषण आहार शक्ती आहार मध्ये देखील तुम्हाला आपल्याला नंबर मिळालेला आहे, जिल्ह्यात मिळाला ना सर नंबर मिळाला. हे सर्व नंबर तुमच्या सर्वांच्या कृतीमधून आणि तुमच्या वागण्यामधून आणि तुमच्या गुरुवर्यांनी तुम्हाला दिलेल्या अध्ययनामधून हे सर्व तुम्ही प्राप्त करू शकला. आणि त्याचबरोबर तुम्हाला या गावातील शाळा व्यवस्थापन समितीने जे काही मदत केली, या सर्वांचा एक परिपाक म्हणजे हे सर्व यश आहे, असं मी समजून मी तुम्हाला पुढच्या या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देतो. आणि तुमचा त्यामध्ये आपल्या शाळेचा प्रथम क्रमांक घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.